स्ट्रेस असणं, मानसिक तणाव असणं, टेन्शन असणं हा आजच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे. स्ट्रेस तर काय सगळ्यांनाच असतो किंवा स्ट्रेस असणं इज कॉमन असं आपण म्हणून स्ट्रेस असणं या गोष्टीला नॉर्मलाइज करून टाकलं आहे. ते काहीही असलं तरीसुद्धा ते मॅनेज करणं, स्ट्रेस मॅनेज करणं ही आता काळाची गरज ठरते. बरं, स्ट्रेस म्हणजे काय हे आधी थोडंसं बघूया. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपलं सराउंडिंग याची आपल्याकडून असणारी मागणी आणि आपली क्षमता याच्यातली जी तफावत असते ती म्हणजे स्ट्रेस. आता आपल्या आजूबाजूची मागणी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजे अकॅडमिक लाईफमध्ये किंवा करिअर लाईफमध्ये असलेलं उत्तम परफॉर्मन्सचं प्रेशर, कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्याचं प्रेशर, चांगलं इन्कम मिळवण्याचं प्रेशर, संसारामध्ये रिलेशनशिपमध्ये टिकून राहण्याचं किंवा आपली रिलेशनशिप आनंदी बनवण्याचं टेन्शन, घरातल्या किंवा अन्य कोणत्या नात्यांमधल्या रिस्पॉन्सिबिलिटीजचं टेन्शन, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची टेन्शन्स असू शकतात. टाईम मॅनेजमेंटचं टेन्शन हे त्याच्यापैकीच एक आहे. आता हे टेन्शन किंवा हा स्ट्रेस कधीपर्यंत चांगला असतो तर जोवर आपल्याला आत्तापेक्षा चांगलं काम करण्याची थोडीशी त्याच्याने पुश मिळत असतो, इन्स्पिरेशन मिळत असतं किंवा या टेन्शनमुळे आपण अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त होत असू, तोवर हा स्ट्रेस किंवा टेन्शन हे ठीक आहे. पण जेव्हा हे त्याच्या पुढे जायला लागतं, म्हणजे आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर थोडेसे टेन्शनचे दुष्परिणाम दिसायला लागतात, तेव्हा मात्र याची मॅनेजमेंट ही आपण केलीच पाहिजे. टेन्शन येणं किंवा स्ट्रेस येणं याची लक्षणं कोणती कोणती दिसतात तर सामान्यतः पहिला परिणाम हा झोपेवर होतो. झोप लागत नाही किंवा झोप उशिरापर्यंत लागत नाही असं होतं. झोप लागली तरी सुद्धा ती खंडित असते, ती शांत झोप लागत नाही, सकाळी फ्रेश वाटत नाही, पूर्ण दिवस डल जातो असं होतं. काही लोकांना टेन्शन आलं की अचानक गरगरल्यासारखं होतं, हातापायाला कापरं सुटतं, घाम येतो, डोकं दुखतं, थोडंसं आपण पडू की काय असा फील येतो. अशा पद्धतीने प्रत्येकाला टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे जर ते प्रमाणापेक्षा जास्त असेल तर यापैकी कोणतेही वेगवेगळे सिम्पटम्स हे दिसू शकतात. या स्ट्रेसची मॅनेजमेंट करायची, टेन्शनची मॅनेजमेंट करायची म्हणजे नक्की काय करायचं आणि कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये बघूया. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्या जवळच्या आणि विश्वसनीय रिलायबल लोकांची सपोर्ट सिस्टीम आपल्याला असणं ही गोष्ट नक्कीच स्ट्रेस बस्टर ठरते. आपल्या कुटुंबातले जवळचे लोक, जवळचे मित्रमैत्रिणी, नातेवाईकांमधली मोजकी जवळची मंडळी यांचा सहवास हा कायम मानसिक तणाव कमी करणारा असतो. जर तुम्हाला अशी सपोर्ट सिस्टीम असेल तर तुम्ही लकी आहात. तुमच्या या सपोर्ट सिस्टीमची नक्की मदत घ्या. जर असं जवळचं कोणी नसेल तर अशी सिस्टीम आपल्या भोवती आपल्याला क्रिएट करता येते का असा विचार नक्की करा. दुसरी टीप थोडंसं बालिश वाटेल पण ही टीप नक्की काम करणारी आहे. तुम्ही जिथे आहात तिथे अवतीभोवती जर पसारा असेल तर तो पसारा आवरून थोडासा आजूबाजूचं सामान ऑर्गनाईज करा. तुमचं सराउंडिंग डिक्लटर करा. म्हणजे आजूबाजूला खूप गोष्टी पडलेल्या असतील तर त्या शक्य तेवढ्या ऑर्गनाइज्ड वेमध्ये, शक्य तेवढ्या आवरून ठेवणं ही गोष्ट स्ट्रेस बस्टर म्हणून नक्की काम करते. एकदा ट्राय करून बघा. प्रत्येकाचे आपले स्वतंत्र असे स्ट्रेस ट्रिगर्स असतात. म्हणजे मानसिक तणाव ज्याच्यामुळे उफाळून येईल अशा काहीतरी गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. जसं की वेळेत कामं न होणं किंवा फॉर एक्झाम्पल गृहिणींच्यासाठी सकाळच्या कामाच्या वेळेत सगळ्यांचं पटापट ठरलेल्या रुटीननुसार न आवरणं हा एक स्ट्रेस ट्रिगर असतो. किंवा एखादं प्रोजेक्ट आहे आणि त्याची डेडलाईन दिली आहे तर त्याच्या आत आपलं काम झालं नाही तर कसं, असा एखाद्या IT मधल्या एम्प्लॉईला स्ट्रेस असू शकतो. असे प्रत्येकाचे स्ट्रेस ट्रिगर्स हे वेगवेगळे असतात. याच्या मागे अजून काहीतरी छोटी मोठी कारणं असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं असं असतं की भूक लागलेली असेल आणि काही खाल्लं गेलं नाही त्यावेळी, तर त्यावेळी सगळ्या कामांचा ओव्हरऑल स्ट्रेस जास्त येतो. अशा वेळी भूक लागलेली असणं किंवा भूक कंट्रोल करावी लागणं ही गोष्ट त्या व्यक्तीचा स्ट्रेस वाढवणारी ठरते. असे आपल्या आयुष्यात जे स्ट्रेस ट्रिगर्स असतील ते आयडेंटिफाय नक्की करावेत. आणि त्याच्यासाठी एकदा आपले हे आयडेंटिफाय झाले, एकदा आपल्याला
आपण स्वतःला हळूहळू ओळखायला लागलो आणि आपल्याला कळायला लागलं की आपल्याला नक्की कशामुळे स्ट्रेस येतो. हे एकदा बेसिक गोष्ट कळली की त्याच्यावर उपाय करणं, ते मॅनेज करणं ही गोष्ट बरीच सोपी होऊन जाते. मगाशी मी जसं स्ट्रेस ट्रिगर्सचं म्हटलं तसं बरेचदा असं होतं की एखादी थोडी पेनफुल मेमरी असते किंवा एखादी आपल्याला मानसिक त्रास देणारी घटना असते, त्याच्या संदर्भातले विचार आपल्याला बॅक ऑफ द माइंड सतत चालू असतात. आपण त्या विचारांच्या लूपमध्ये असतो आणि त्यावेळी समोर काहीतरी वेगळं काम करत असतो. अशी स्थिती जर खूप काळ टिकून राहत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप मानसिक तणाव आहे किंवा आपण खूप एक्झॉस्ट होतो आहोत अशी फिलिंग येते. जर असं होत असेल, जर एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, एखादी पेनफुल गोष्ट तुम्हाला सतत बॅक ऑफ द माइंड विचारांचे लूप निर्माण करत असेल, तर त्या साठीच्या ज्या तुमच्या भावना आहेत, ज्या पेनफुल, ज्या निगेटिव्ह थोड्याशा भावना आहेत, त्यांना योग्य प्रकारे आउटलेट करून देणं हा एक चांगला स्ट्रेस बस्टर उपाय ठरतो. लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आपल्या रुटीनमध्ये होणारे थोडेसे बदल हे नक्की तणाव कमी करतात. आता हे बदल काय करायचे, तर काहीतरी एक्सरसाइज करणं, वर्कआउट करणं ही गोष्ट आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करायची. अर्थात रोज व्यायाम प्रकार कोणता तरी नक्की झाला पाहिजे असं बघायचं. तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा दिलात तरी पण चालेल, पण एक हलका फुलका व्यायाम प्रकार का होईना तो नक्की करायचा. याच्यामुळे तणाव कमी व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे आपल्या खाण्यात जर जंक फूड किंवा थोडंसं जास्त मीठ असलेलं अन्न, थोडंसं प्रोसेस्ड फूड असं जर येत असेल तर ते सुद्धा आपला स्ट्रेस वाढवणारं ठरतं असं संशोधनातून सिद्ध झालंय. त्याच्यामुळे असं जंक फूड असेल किंवा प्रोसेस्ड फूड असेल ते नक्की टाळायचं. स्ट्रेस कमी करणारी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिंगफुल मी टाईम. याचा अर्थ आपल्याला चांगला, फ्रूटफुल काहीतरी आपल्याला एनरिच करणारा असा मी टाईम जर दररोज थोडा जरी मिळाला, म्हणजे स्वतःला आपण रोज 20 ते 25 मिनिटं जरी दिले की ज्या काळात आपण थोडे शांत बसून आपल्याला काय करायचंय, आपण काय करू शकतो, जर आपल्याला काही इश्यू असेल, आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, किंवा तसं नसेल तर आपण अजून आपली एनरिचमेंट करण्यासाठी काय काय करू शकतो, असं काहीतरी प्लॅनिंग करणं असं या मी टाईममध्ये करता येईल. अदरवाईज जर तुमचे काही छंद असतील, जसं रीडिंग असेल, काही आर्टच्या गोष्टी असतील, अशा काही सुद्धा या मी टाईममध्ये स्वतःला आनंद देण्यासाठी आणि स्वतःबरोबरचा वेळ एन्जॉय करण्यासाठी नक्की देता येतील. पण त्याच्यासाठी दररोज नियमितपणे स्वतःला हा मी टाईम देणं हे खूप आवश्यक असतं. आता मी हे जे सगळं सांगितलं की स्ट्रेस ट्रिगर्स ओळखायला हवेत किंवा आपल्या निगेटिव्ह इमोशन्सना चांगला आउटलेट द्यायला हवं, किंवा आपल्याला काय पुढे करायचं आहे याचा विचार करायला हवा. हे सगळं करण्यासाठी आपलं मन हे आपल्या कंट्रोलमध्ये असायला लागतं. आणि मनाची गोष्ट तर अशी की ते प्रचंड वेगवान आहे, प्रचंड चंचल आहे. म्हणजे आपण एका ठिकाणी बसून आपण मनाने पूर्ण जगाची सफर करून येऊ शकतो काही मिनिटात, इतकं ते वेगवान आहे. तर अशा या वेगवान, चपळ, चंचल मनाला कंट्रोल करण्यासाठी त्याचा आपल्याला सराव करणं आवश्यक असतं. अर्थात आपल्याला मनाचा सराव, मनाचा वेग कंट्रोल करण्याचा सराव म्हणजे मेडिटेशन नियमितपणे करणं आवश्यक असतं. मेडिटेशन करणं, ध्यान करणं याचा अगदी बेसिक जर तुम्ही सुरुवात करत असाल, बिगिनर असाल, तर सगळ्यात सोपा अर्थ असा सांगते की एखाद्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करणं, मन एकाग्र करून ते काही काळ तिथेच स्थिर ठेवणं म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान करणं असेल. मग हे तुम्ही एखादं गायडेड मेडिटेशन ऐकत असाल तर ज्या आपल्याला सूचना मिळत आहेत त्याच्यानुसार कृती करत जाणं हे एक करता येऊ शकतं, किंवा आपल्या श्वासाच्या गतीवर लक्ष ठेवणं, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे एक करता येऊ शकेल, किंवा योगाभ्यासातला त्राटकासारखा उपाय असतो की ज्याच्यावर एखाद्या वस्तूवर आपण आपलं लक्ष केंद्रित करतो, असं असू शकेल. पण कोणत्या तरी मार्गाने दिवसातला एक ठराविक वेळ 5 किंवा 10 मिनिट सुरुवातीला कोणत्या तरी एका गोष्टीवर आपलं मन एकाग्र असणं, कॉन्सन्ट्रेटेड असणं आणि ते तसंच स्थिर ठेवण्याचा सराव करणं ही गोष्ट आवश्यक असते.
जसं तुम्हाला हे जमायला लागेल 5 ते 10 मिनिटासाठी, तशा बाकीच्या गोष्टी म्हणजे आता आपण स्ट्रेस ट्रिगर ओळखून त्याच्यावर काहीतरी मॅनेजमेंट करतो आहोत किंवा आपण आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे आउटलेट देतो आहोत, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला अतिशय इझिली जमायला लागतात. जसे जसे दिवस जातील तसं तसं तुम्ही मेडिटेशनचा कालावधी हा नक्की वाढवू शकता आणि स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवू शकता. धन्यवाद.